नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, अतिशय आनंदाची आणि प्रेरणादायी बातमी घेऊन आलेलो आहो। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आत्ताच जाहीर झालेला आहे। मित्रांनो, ही अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपला निकाल कसा बघावा हे आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना 8वी आणि 5व्या वर्गात होणाऱ्या NMS आणि नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल अतिशय महत्त्वाचा आहे। या चॅनलवरती तुमची संपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे। जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर याला तुम्ही सबस्क्राईब करा। जर हा तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर चला मित्रांनो, आपण हा निकाल कशा प्रकारे बघून घेऊ हे आता मी तुम्हाला सांगत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर तिथं टाईप करायचं आहे MSCE पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ह्या साईटवरती जायचं आहे। या साईटवरती आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही हे मोबाईलमधून सुद्धा बघू शकता आणि तुम्हाला इथं दिसते बघा, इथं तुम्हाला दिसत आहे की शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी या टॅबवर जाऊन तुम्ही इथं जर गेल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। साईट कांट बी रीच असं आलेलं आहे मित्रांनो। आताच ही साईट चालू होती, मला वाटते हे थोडं साईट बिझी असेल, तरी पण आपण पुन्हा याला पुन्हा ट्राय करूया। अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल मित्रांनो। हे पेज ओपन केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला शाळा लॉगिन दिसते। जर तुम्हाला शाळेच्या लॉगिन वरून जर तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायचा असेल तर शाळा लॉगिन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जर तसं नसेल तर तुम्हाला वैयक्तिक तुमचा निकाल बघायचा असेल तर मित्रांनो, खाली स्क्रॉल करून बघा, इथं अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी असं इथं दाखवलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे। यामध्ये तुमचा सीट नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या आईचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे आणि इथे टाकल्याबरोबर हे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल इथे बघता येणार आहे मित्रांनो। तुम्हाला तुमचं वैयक्तिक निकाल तुम्हाला इथे बघता येणार आहे। पुन्हा सांगतो, खाली स्क्रॉल करायचं आहे आणि अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी इथं येऊन तुम्हाला इथे तुमचा सीट नंबर तुम्हाला माहीत असेल तो इथं टाकायचा आहे आणि तुमच्या आईचं नाव इथं टाकायचं आहे, जो तुम्ही परीक्षा फॉर्मवरती भरलेला आहे त्या पद्धतीने जो असेल तो, आणि इथं सबमिट करायचं आहे। सबमिट करून तुम्हाला तुमचं जे निकाल आहे इथं दाखवल्या जाईल। आता मित्रांनो, इथं काय करायचं, शाळा लॉगिनवरून सुद्धा तुम्ही तुमचा निकाल बघू शकता। आता मी शाळा लॉगिनवरती क्लिक केलो। ह्या जे आपले शिक्षक बंधू आहेत त्यांच्यासाठी ह्या शाळा लॉगिनवरून जर ओपन केले, तुमचं इथं लॉगिन जर केलं तर तुम्हाला हा निकाल बघता येणार आहे। पुन्हा साईटमध्ये थोडं प्रॉब्लेम चालू आहे, म्हणजे अपलोड व्हायला वेळ लागत आहे। पुन्हा आपण ट्राय करू। बघा मित्रांनो, अशा प्रकारचा पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला शाळेचा तुमचं जो UDIS नंबर आहे तो UDIS नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड असेल तो इथे तुम्हाला फिल करायचा आहे। UDIS नंबर आणि पासवर्ड टाकितल्यानंतर तुम्ही जो अपलोड कराल त्यानंतर जे माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉगिन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमचं डॅशबोर्ड तयार होईल आणि त्या डॅशबोर्डवरतीच तुमचं निकाल तुम्हाला बघता येणार आहे। तिथं लिहिलं आहे की इयत्ता 7वी इयत्ता 4थी अंतरिम रिझल्ट अशा प्रकारचं तिथं लिहिलेलं तुम्हाला दिसेल। त्या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला तो निकाल बघायचा आहे। आज मात्र साईट थोडीशी जास्त युजर्स वाढलेले आहेत, त्यामुळे साईट हे थोडं लोड झालेली आहे, त्याच्यामुळं साईट थोडं स्लो डाऊन आहे। तुम्ही हा निकाल आरामशीर बघू शकता। तर तुम्हाला ह्या परीक्षेत तुम्ही पास झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि जर तुम्ही राहून गेले असतील तर तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी होणाऱ्या 8व्या वर्गात आणि 5व्या वर्गात होणाऱ्या परीक्षेसाठी, जे 4थीमध्ये पास झाले नाही त्यांच्यासाठी किंवा पास झाले त्यांच्यासाठी सुद्धा 5वीच्या परीक्षेसाठी, आणि जे
7वीमध्ये पास झाले किंवा नाही झाले त्यांनासुद्धा 8वीमध्ये होणाऱ्या NMS परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या चॅनलला पुन्हा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.